नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। इम्पॅक्ट वडाडी बसस्थानक परिसरातील जीवघेणा रस्ता। लोकसेतू मराठी न्यूज चॅनलच्या बातमीची दखल, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। शहादा तालुक्यातील अंकलेश्वर बुरहाणपूर महामार्गावरील हिंगणी फाटा ते अनरदबारी या सुमारे 28 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गेल्या वर्षी नूतनीकरण करण्यात आले होते। मात्र वडाडी बसस्थानक परिसरातील काम ठेकेदाराने अपूर्ण अवस्थेत सोडल्याने रस्त्याची स्थिती अत्यंत धोकादायक बनली होती। या संदर्भात लोकसेतू मराठी न्यूज चॅनलवर 28 फेब्रुवारी 2026 रोजी या समस्येवर सविस्तर बातमी प्रसारित करण्यात आली होती। मात्र त्या बातमीची दखल घेत संबंधित यंत्रणा हल्ली असून वडाडी बसस्थानक परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। यापूर्वी नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याची आणि जुन्या डांबरी रस्त्याची उंची विसंगत राहिल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती। विशेषतः आदिवासी वस्तीजवळ रस्त्याचा स्तर अचानक खालीवर होत असल्याने वाहन चालकांना खड्डा किंवा उतार लक्षात येत नव्हता, त्यामुळे त्या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात घडत होते। स्थानिक नागरिकांच्या मते अंदाजपत्रकानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरुम टाकून साईड पट्ट्या समतल करणे तसेच गल्ली बोळांकडे जाणाऱ्या मार्गांवर स्लॅब टाकून योग्य उतार देणे आवश्यक होते। मात्र ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवले होते। दरम्यान लोकसेतू मराठी न्यूज चॅनलवर बातमी प्रसारित झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या बाजूला मुरुम टाकण्याचे काम आणि रस्ता समतल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तरीही संपूर्ण काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांची गैरसोय कायमची दूर करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। लाला चव्हाण, प्रतिनिधी, शहादा।